शेतकऱ्यांचे जीवनमान उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय नेते मंडळींनी पंढरपूर या ठिकाणी सद्बुद्धी दिंडी काढली। पांडुरंगाने सरकारला सद्बुद्धी देऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी द्यावी यासाठी इसबावी ते नामदेव पायरी या ठिकाणी या नेते मंडळींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सद्बुद्धी दिंडी काढत शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असं विठ्ठलाला साकडं घातलं। यावेळेला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे सतेज पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, अमित देशमुख, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, महादेव जानकर, अनिकेत देशमुख यांच्यासह हजारो शेतकरी या सद्बुद्धी दिंडीमध्ये सहभागी झाले होते। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच भागातून आता शक्तीपीठाला विरोध होऊ लागल्याने सरकार या बाबतीमध्ये कुठला निर्णय घेणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे।